मागच्या 24 तासामध्ये कुठे काही बदल तसा घडलेला आहे का? तसा फारसा काहीच नाही. म्हणजे नाराजी नाट्य चालूच आहे. अमेरिकेचं इराणवरती दबाव, इराणचा मग कुठेतरी हल्ला करण्याचा प्रयत्न वगैरे वगैरे हे सगळे चालूच आहेत. त्याच्यात काही बदल नाही आहे. त्याच्यामुळे झालं आहे काय की जगभरातली मार्केट बऱ्यापैकी व्होलाटाईल आहेत. तेलाचे भाव वरती जायला लागलेले आहेत. $100 पोहोचण्याचा प्रयत्न पुन्हा करत आहेत. मग आजच्या याच्यामध्ये आपल्याला काय महत्त्वाचा विषय आहे जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी. आपण बघता BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. आजच्या याच्यामध्ये महत्त्वाचे 2 विषय आहेत. पहिलं एक रिपोर्टिंगनुसार आहे आणि दुसरं एक पॉलिसीनुसार आहे. दुसरा विषय चांगला आहे, महत्त्वाचा आहे, लक्ष देऊन ऐका. पहिल्या याच्यामध्ये जाऊया, तो म्हणजे फाडा म्हणजे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडिया. म्हणजे ही सगळी भारतभरातल्या सगळ्या डीलर लोकांची संघटना. ती काय करते, दर महिन्याला एक त्यांचा रिपोर्ट देते. कुठली गाडी किती खप झालेला आहे, कुठल्या कंपनीचा, कुठलं मॉडेल काय वगैरे वगैरे. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यातलं महत्त्वाचं असं की 2 व्हीलरचा सेल हा वाढतोच आहे. ओके, 2 व्हीलरचा सेल वाढण्याचं कारण काय, आपण कदाचित म्हणू शकू की लास्ट माईल कनेक्टिव्हिटी नाही आहे. नवीन मुलं तरुण हे जॉबमध्ये येत आहेत. जॉबमध्ये आल्यानंतर पहिल्यांदी कुठलं तरी वाहन घ्यायला पाहिजे, त्यामुळे ते 2 व्हीलर येत आहे. मग त्या 2 व्हीलरच्या श्रेणीमध्ये बजाज ऑटोचा सेल चांगला झालेला आहे. आता त्याच्यानंतर जो काही 4 व्हीलरच्या याच्यामध्ये आहे, तर 4 व्हीलरच्या धंद्यामध्ये मारुती सुझुकीचा वाटा हा 39.5%, जवळपास 40% वाटा हा मारुती उद्योग समूहाचा आहे. मग त्यांचे छोटे मध्यम हे सगळे जे काही वाहन आहे ते याच्यामध्ये आहेत. त्याच्या खालोखाल मग महिंद्रा आहे, त्याच्यानंतर ह्युंडाईचा वाटा पण चांगले झालेला आहे. आता पॅसेंजर कार हळूहळू प्रमाणामध्ये वर जात असताना आपल्याला कमर्शियल व्हेकल्स चा वाटा मात्र थोडासा खालती आलेला दिसतोय. असो, तो राहण्याची शक्यता आहे. कारण का, तर करंट इकॉनॉमिक कंडिशन्स डू नॉट प्रिवेल फॉर एनी लॉंग टर्म ऑर मेजर इकॉनॉमिक ऑर परचेस ॲक्टिव्हिटीज. ओके, जसं जसं युद्धाचा प्रभाव किंवा युद्धाच्या संदर्भातल्या बातम्या कमी होतील त्या पद्धतीने कमर्शियल व्हेकल्स, मग ट्रॅक्टर्स आणि बाकी असेंब्लीज हे वाढत जातील. मान्सूनचा रिपोर्ट जर का पुन्हा 1 महिन्यानंतर चांगला आला तर पुन्हा ट्रॅक्टरचा सेल हा वाढण्याच्या मागे लागेल. ओके, आता दुसरी आणि महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे रिलेटेड टू पॉलिसी मॅनेजमेंट. आता 2 दिवसापूर्वी आपलं एक बोलणं झालेलं होतं काय की मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स हे दर महिन्याला त्यांचा रिपोर्ट प्रकाशित करतं. ओके, त्या रिपोर्टमध्ये मग त्यांनी जी काही पॉलिसी डिसिजन दिलेला आहे, म्हणजे रिपोर्ट कशाच्या आधारावरती बेस आहे, तर तो रिपोर्ट बेस आहे तो म्हणजे कॉशियस रेझिलियन्स म्हणजे सतर्कपणे लवचिक असणं म्हणजे डोक्यावरच्या अँटेना जागृत आहेत आणि कुठे काही बदल दिसतोय का, कुठे काही प्रॉब्लेम आहे का, त्यानुसार आपल्या फायनान्शियल पॉलिसीमध्ये आपण इमिजिएट बेसिसवरती बदल करायचा. म्हणजे काय, थोडक्यामध्ये वी शुडंट बी रिजिड इन टेकिंग डिसिजन्स अँड वी शुड बी फ्लेक्झिबल इन चेंजिंग द डिसिजन्स. ओके, सांगण्याचं काय बरं तात्पर्य, तर महत्त्वाचं म्हणजे मंडळींनो हे असं की आपली फॉरेन पॉलिसीसुद्धा त्याच मार्गावरती आहे. बघा, इकॉनॉमिक पॉलिसी जी काही आहे ती आहे सतर्क लवचिकपणा, म्हणजे काय, कॉशियस रेझिलियन्स याच्यावरती. आणि फॉरेन पॉलिसी जी काही आहे ती आहे धोरणात्मक लवचिकता, म्हणजे काय, स्ट्रॅटेजिक रेझिलियन्स. आता स्ट्रॅटेजिक रेझिलियन्स आणि म्हणजे मराठीमध्ये धोरणात्मक लवचिकता म्हणजे काय, तर आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या काही पॉलिसी जर का तुम्ही डोळ्यासमोर आणल्या, पुस्तकं वाचून तुम्हाला जर का माहिती असेल, तर त्या पद्धतीने काय सांगतात की राजे हे त्यांच्या कुठल्याही वेळेला तशा पद्धतीने निर्णय घेत होते. कारण आजूबाजूला काय होतं, आजूबाजूला कुतुबशाही होती, आदिलशाही होती, बलाढ्य मोगल होते. मग त्या याच्यामध्ये कोणाबरोबर कशा पद्धतीने लढायचं त्या याच्यात ते धोरणात्मक लवचिकता प्रचंड प्रमाणामध्ये दाखवत होते. आता हा सांगायचा मुद्दा का बरं, तर 2-3 दिवसापूर्वी ट्रम्प साहेबांचं एक बोलणं त्यांनी केलेलं होतं, म्हणजे त्यांच्या त्या ट्रूथ सोशल मीडियावरती. त्यांनी काय सांगितलेलं होतं की अमेरिका डझंट वॉन्ट टू बी अ पोलीस ऑफ द वर्ल्ड, आणि त्या याच्यामध्ये हळूहळू करत ते इंडो पॅसिफिक झोनमधनं बाहेर पडायचा प्रयत्न करत आहे. ओके, आता आपल्यासाठी हा इंडो पॅसिफिक झोन का बरं महत्त्वाचा, तर नॉर्मल जी डी पीनुसार जगाच्या 60% GDP ही या इंडो पॅसिफिक झोनमधनं येते.
मंडळींनो, कोण देश आहेत? 15 देश आहेत, तब्बल 15 देश. मी तुम्हाला वाचून दाखवतो. याच्यामध्ये इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, फिलिपिन्स, सिंगापूर, म्यानमार, कंबोडिया, लाओस, ब्रुनई, चायना, आपण तर आहोतच, जपान, साऊथ कोरिया आणि ऑस्ट्रेलिया. एवढे 15 देश आहेत. या 15 देशांची एकत्रित जर का GDP नुसार इकॉनॉमी केली तर ती होते $43.3 ट्रिलियन. अब्ज पण नाही, $43.3 ट्रिलियन. आणि पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे काय? तर एकमेकांच्या चलनामधनं दुसऱ्याच्या देशामध्ये केलेला व्यापार, त्या चलनाला त्या देशामध्ये असलेलं महत्त्व, आणि त्याच्यात मला त्या $1, ₹1 किंवा कुठलं तरी दिनार वगैरे जे काही चलन आहे त्याच्यामध्ये मला किती वस्तू घेता येईल, दॅट इज कॉल्ड ॲज पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. तो जर का विचार केला तर दॅट कम्स टू $104 ट्रिलियन. अति प्रचंड अशी आकडेवारी. आणि त्या इंडो पॅसिफिक झोनमध्ये हळूहळू भारत मोठ्या प्रमाणावरती, पुन्हा सांगतोय, हळूहळू मोठ्या प्रमाणावरती घुसायचा, आतमध्ये जायचा प्रयत्न करतोय. आणि ते कसं? तर ते पॉलिसी आपली जी आहे स्ट्रॅटेजिक रेझिलियन्स, या याच्यामध्ये अमेरिकेने जे सोडलेलं आहे तिथे भारत यायचा प्रयत्न करतोय. अमेरिकेने काय सोडलंय? संरक्षण. भारत काय करतोय? त्या पद्धतीने आतमध्ये येणं. कसं? आपल्याकडे आपली USP आहे आणि दॅट इज ब्रह्मोस. आपलं जे मिसाईल आहे दॅट इज 5 टाइम्स द स्पीड ऑफ साऊंड. स्वनातीत 5 पट वेगाने ते जातं. या ब्रह्मोसच्या माध्यमातून भारत इंडो पॅसिफिक झोनमध्ये, इकॉनॉमिक झोनमध्ये, ज्याची GDP साधारणपणे $43.3 ट्रिलियन इन नॉर्मल GDP आहे, आणि पर्चेसिंग पॉवर पॅरिटीचा विचार केला तर ती $104 ट्रिलियन होते. त्या याच्यामध्ये ब्रह्मोसच्या माध्यमातून घुसायचा, आतमध्ये जायचा प्रयत्न करतो आहे. आत्ताच आपण जवळपास $1.5 अब्ज ब्रह्मोस वेगळ्या देशांना विकलेले आहेत. आणि आपल्या याच्यावरती जास्त विश्वास ठेवायचं कारण असं की इंडिया सिन्स सेंचुरीज इज नॉट नोन ॲज अ व्होलाटाईल नेशन, नॉट नोन ॲज अ ॲग्रेसिव्ह नेशन. मग जर आपल्या याच्यामध्ये आपली इकॉनॉमिक पॉलिसी ही कॉशियस रेझिलियन्सनुसार जाते आणि आपली फॉरेन पॉलिसी स्ट्रॅटेजिक रेझिलियन्सनुसार जाते, त्या पद्धतीने आपण आपला पोर्टफोलिओ पण बांधू शकतो का? नक्कीच तयार करू शकतो. जेणेकरून आपण रिजिड नाही राहिलो तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग धोरणांचा आपल्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा करून घेता येईल. बघूया कसं ते पुढच्या काही भागांमध्ये. जर तुम्हाला अशाच नवीन गोष्टी आवडत असतील जरूर ऐका, बघा, सबस्क्राईब करा BPS इन्व्हेस्टमेंट्स. तोपर्यंत उद्याच्या भागात भेटूया. गुड डे, बाय.